तर आनंद कसा प्रगटतो, मोठं विश्व कसं मावळतं, आपलं रूप कसं आकळतं, माऊलीच्या बोधात मन कसं स्तब्ध होतं, ओवीच्या ज्ञानात ब्रह्मत्वपद कसं येतं आणि आपलं स्थान आपल्याला सहज भोगता येतं. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. माऊली काय बोलतात आपण रोज ऐकतो. जगासाठी कल्याणासाठी माऊलीचा बोध आहे. जीवाच्या उद्धारासाठी ओवीचं अप्पल आहे. अंतःकरणातल्या परमेश्वराच्या मिलनासाठी काल आहे, श्रवणाचा काल. ह्या कालातून भगवंताचं दर्शन होतं येतं. आत्मदर्शन म्हणतात. या क्षणात भेद मावळतो. जो भेद अनादी कालापासून तुमच्या सोबत असतो. भेद म्हणजे काय, अभेद म्हणजे काय, आपलं स्थान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, आणि आपण भगवंतापासून दूर झालो कसं काय, हा प्रश्न मोठा आहे. मी त्या भगवंताचाच अंश आहे. मी भगवंत माझ्या पशीच आहे आणि माझं मन देवापशी आहे. त्याला भेद म्हणतात. वासनेमुळे हा प्रकारे. आता कसा प्रकारे काय नाही पाहूया. मंगल घेऊ. आज म्हणजे मोह, अपराध म्हणजे भेद, आणि अपराध म्हणजे सुख दुःख. बघतो आपण सुख दुःख. मग हा अपराध, हा भेद, हा मोह मी तयार केला. हा अपराध क्षमा करा आणि भगवंताची स्थिती अंतःकरणात परमेश्वर विराजमाने आणि मला देहाचं भान आहे. मला आत्मत्वाची जाण आणून द्या. जशी देहाची जाणीव आहे तशी परमेश्वराची आहे. आपण भोगत नाही म्हणून कळत नाही. जसं देहाचा संबंध बुद्धी करते, इंद्रियासोबत राहते बुद्धी. मग भगवंतासोबत का राहत नाही, हा तुम्हाला प्रश्न कसा काय येत नाही? बरोबर आहे ना. ज्या इंद्रियासोबत असते तर विषय तिला पाहिजे असतात. विषयाच्या भोगासाठी इंद्रियाचा संबंध करणार मन हे अंतःकरण मलिन असतं. कारण तिथे वासनेचा अंकुर असतो, भेदाचा, अनाधिकालचा डाग असतो. परमेश्वराच्या ज्ञानानं आणि ओवीच्या बोधानं, संताच्या संगानं, श्रवणाच्या फलानं समूळ नाश पावतो भेद. जेव्हा भेद नाश पावतो तर अभेद प्रगट होतो, जो मूळचा असतो. पण मूळचा अभेद म्हणजे आत्मत्वाची स्थिती, बुद्धीच्या त्या ठिकाणी एकतेची, ऐक्याची शक्ती बुद्धीची. तुम्हाला ऐक्य करता येत नाही स्वतःला भगवंताशी. मूळचं ऐक्य पण ते झाकलंय आणि देहाचं भान तुम्ही चाकलंय. मन क्रोधामध्ये थांबलंय आणि जगताला तुम्ही मानलंय. हा रस्ता चुकीचा आहे आपला. कारण जगताला जागा देणारं हृदय आणि देहाला माझं म्हणणारी वृत्ती ही भगवंतापासून दूर आहे, हे माहित नाही. ज्या देहाचा संबंध होतो भेदानं, ज्या जगताची ओळख होती अज्ञानानं, आणि ज्या मनाचा मोह जातो संताच्या संगतीनं, हे कबूल करावंच लागतं बेटा. तुम्ही मान्य करा की न करा, पण हा वेगाचा जरा तोच महात्मा खरा.
इथे जन्मान मरा, मृत्यू लोकात फिरा. का फिरायचं मृत्यू लोकात आम्ही? का बुद्धीनं देहाला धरायचं? का आक्रोश करायचा? का करते बुद्धी आक्रोश? का ते भगवंताला जाणत नाही, भगवंतापाशी रमत नाही? 2 टप्पे. पहिला टप्पा भेदाच्या माध्यमातून देहाची जाणीव आहे, नाम खोट्याची. मग खोटं काय देणार? सुख. खोटं देऊ शकतं सुख, पण खोट्याचं भान जात नाही, ते देहाचं भान. बुद्धीने देहाशी ऐक्य केलंय. तुम्ही मान्य करा नाहीतर न करा, पण तेच खरंय. ज्या बुद्धीला ज्ञान नाही, ज्या बुद्धीला वेदाची स्थिती नाही, आणि ज्या बुद्धीला संताची संगती नाही, आणि ज्या बुद्धीला आपली ओळख नाही, स्वतःची जगताची ओळख आहे, वासनेची शक्ती आहे मनात, ज्ञानाची रीती नाहीये, ही भक्ती खरी नाहीये, इथं सुख मिळत नाहीये. आणि मनातलं जे स्थान आहे ईश्वराचं मनात, नामंतःकरणात, ते स्थान प्रगट होत नाहीये, कारण जगताचं भान संपत नाहीये. ज्या जगताला तुम्ही जागा दिली बुद्धीत, ते जगत जगत नसून जगत ईश्वर आहे. हे जेव्हा कळतं मनाला, बुद्धीला, नामंतःकरणाला, तेव्हा जगत नावाचा पदार्थ बाधित होतो, खोटा ठरतो, दिसून नाही खोटा, दिसून त्याला सत्ता नाही खोटा, त्याचं अस्तित्व खरं नाही मिथ्या. दिसणं हा भ्रम आहे आणि दाखवणं हे मायेचं स्थान आहे. बरोबर आहे ना? तिथं माया असते आणि नामरूपाला प्रगट करते, त्याचं नाव जगत. पण जेव्हा माया मरते, तर जगताला कोण धरत? नामरूप बाजूला जात आणि प्रत्यक्ष स्वरूप प्रगट होत. नामरूपाचं अस्तित्व बुजून जात आणि परमेश्वराचं भान, स्थान, त्याच्या ऐक्याची जाण त्या साधकाला प्राप्त. त्याची जाण, तो महात्मा महान. देहाची जाण संपत्ती जाणे, कारण वृत्ती अज्ञानातून बाहेर येते आणि अज्ञान समोर नाश होत. ब्रह्मज्ञानाच्या श्रवणानं, महात्म्याच्या बोधान, त्या भक्तीनं ते अज्ञान जळून राख होत. तिथे ईश्वराचं अस्तित्व प्रगट होत. ती आत्मस्थिती म्हणतात बेटा. हे वेदाचं फल आहे, हे गीतेचा रस आहे. यासाठी गीता जन्मली भगवंताच्या मुखातून. जसं कानाचं प्रेम आहे तुम्हाला, तर कानाच्या गीतेचे प्रेम का नाही? म्हणजे हे आंधळे कबूल करत नाहीत, तो भाग वेगळा. मग जसं कानाचा प्रेम तुमचा आहे, किती आहे तुम्हाला माहित, आम्हाला नाही, बरोबर. पण कानाच्या गीतेचं प्रेम का नाही? हा प्रश्न लय मोठा आहे, खोटा. ज्या कानाची गीता अर्जुनाने ऐकली आणि अर्जुन कृष्ण एक झाले, तसंच ज्या साधकाला, ज्या भक्ताला कानाचं प्रेम आहे, त्याने अर्जुन व्हावं. नाटक नाही दाखवायचं आमच्या पुढे, बरोबर का? चूक आहे ना?
कानाला धरता येतो आणि कानाला पाहता येतो, पण कानारूप होता येत नाही. बरोबर आहे? कारण कानाला दाखवणारी त्रिपुटी आहे आणि त्रिपुटीचा ज्ञानात वाद आहे. तुमचा कान आमच्या सोबत आहे, दृश्य काना नाही आमचा, आमचा काना आमच्याशी एक रूप आहे. त्या कानाला प्रेम करायला त्रिपुटीची गरजच नाही. तो काना बुद्धीतून निघतच नाही आणि त्या कानाचा संबंध संपतच नाही. तो काना खरा, तो भक्त बरा. असं उत्तर आहे का मागू? कशा का बसतात बघा ना. आणि आरोप, आरोपी आणि आरोप दोन्ही संपतात, तोंड बंद होत समोरच्याच. होत की नाही? ज्याने आरोप लावला, ज्या आरोप्याला दोन्ही खोटे. आरोपी हा देहवान आणि आरोप हा जगातला, दोघं नाही आमच्या सत्तेत आहे ना. म्हणून वेदांताची शक्ती असावी आणि संतांची संगती मिळावी. ओवीची ज्ञानेश्वरीची ओवी कळावी आहे ना. संतांची संगती मिळावी आणि माऊलीची ओवी कळावी. शब्दात नाही आणि वाद. ओवीचा अनुभव चाखावा, प्रारब्धावर मात करावा आणि स्वरूपाचा संबंध धारण करावा. देहाचा संबंध तेव्हा संपत मावळतो, वृत्तीतला ज्ञान जळतं पळतं आणि हृदयाला मी कोण कळतं, तेव्हा जगत तिथं संपत. संपत मिठा दृश्य, दृश्य संपत आणि अदृश्य प्रगटत. त्या ओवीचं ज्ञान हृदयात थांबत. ते हृदय महान बनत. म्हणून त्याला महात्मा नाव जग देत. महाराज नाही आलं का? आम्हाला पाठात कळाला महात्मा महाराज डिफरन्स. तसं आपण काय ते व्हिडिओ ऐकला आहे. और महान ज्ञानी कौन है? किती छान सांगितलं. जिसमें त्याग है, जिससे वैराग्य है, जिसे अध्ययन है, जिसे भगवंत का प्रत्यय है, वही ज्ञानी संत आहे, कथावाचक संत आहे. असं बोललं ते. बापरे, आपण दोघे होते म्हणून तुम्हाला कळालं. आम्ही हात ऐकले, मग तुम्ही होतात म्हणून मला आनंद झाला. आम्हाला सगळं सांगितलंय महात्म्याने. दोन फरक केले ते ना, कथावाचक और संत. डिफरन्स सांगितला आणि ऐकायला पाहिजेच, कळायला पाहिजे. हा शब्द होते त्याग, उसको संत कहते हैं. वैराग्य वो संत बुलाते हैं. और जहां ईश्वर का सानिध्य हृदय में प्रकट होता है, वो महात्मा संत. अध्ययन है उनके पास, अनुष्ठान है उनके पास, वो संत आहे. कारण हे दिसत नाही म्हणून ते बोलला जगात. मग बोलणारा लहान नव्हता, त्याला ज्ञान होतं म्हणून तो बोलू शकतो. म्हणलं त्याग, त्याला नजर होत त्याग. सगळं तर भोगत दिसते. गाड्या 50 लाखाच्या बाबू, काय नाही होत आहे. त्याग दाखवा तर जग मान्य करेन तुम्हाला. पण आता जग आंधळ काय, त्याला काय कळत? त्याग माहितच नाही. त्याग बोलले पहिल्यांदा, जिनके पास त्याग है वही संत है. तू पक्षी काय होत नाही, कलेक्शन होत. भंडाऱ्या माळ्यावर कलेक्शन केलं. जरा बघा संताचं. पूर्वी संत बघा, जनाबाई गौऱ्या थापाई. संत कबीर म्हणले जनाबाईचं लयच नाव आहे.
भेटायचं जनाबाईला. आले पंढरपुरात. म्हणले कुठे संत जनाबाई? हिंदी भाषा. जनाबाई कहा आहे? ती मुली गेली गौऱ्या थापायला. संत गौरी आहे. थोडं विचित्र वाटलं. म्हणजे चला किधर आहे उधर आहे जा. गए संत कबीर. आणि तिथं गौऱ्या थापून बायकेच्या बायका बी गौऱ्या. अहो तेव्हा गॅस नव्हता हो. गौरीवर स्वयंपाक होता. तुमचं नाही भाग आहे कलियुगाच्या बायकाचं. बटन दाबलं की सगळं म्हणतात गुडघे गेले. आता काय आपटाव डोस कर. मग काढे संत कबीर. तिथं जनाबाई मोठ्या मोठ्याने भांडू लागली. बाया समोर लई धिंगाणा गौरीचा. ती म्हणती माझी गौरी, ती म्हणती माझी गौरी. ते भांडण बघाले संत कबीर. थांबा थांबा मत झगडं मत झगडं. जनाबाई कोण आहे? माही हो जनाबाई. आता गौरी होती तिच्या. जनाबाई तुम्ही झगड रे तुमचं संत आहे. म्हणले मग काय झालं? लोकांचा भ्रम सांगायला आज मला सांगायला ते. संताबाई जनाबाई संत झगड रे. ते संत कसे होऊ शकते? मनात प्रश्न आला ना. असे काळे वेरे लोकांच्या मनात प्रश्न येतात. गपचूप बसले. म्हणले संत तुम्ही है जनाबाई? हाँ क्यों झगड़ रहे? अरे मेरे सब गौरी ले रही हो सब मेरे है सब. पर कैसे क्या तुम्हारी? तुम उठा कान को लगा. उनके अंदर विठ्ठल विठ्ठल आता है. हाँ देख के करो. मग कबीराने ती गौरी कानाला लावली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग जनाबाई कळाली. भांडताना वेगळीच वाटली. लोक कसे दोष देतील कधी काही माहित नाही. आमचे महाराज कडक त्याचे तर मला विचारायचे आणि तुमचे महाराज मग कस काय कडक? मी मला दुर्वास ऋषी कस काय कडक? थोडं पण कसं मी पाहिजे. दुर्वास होते ऋषी कडक. लाटका मारली देवाला ऋषीनं. का देवानं खाल्ली? ती लाट ऋषीची तुझी नाही. थोडं बंद कर घरी जाय. पाठ सुटला बायका बोलायच्या. ती बी मला त्याला माहित नाही मी कोणी मारायची. सेविका त्या ग्रंथात नाव आहे संत सेविका. काय छान पद आहे. बरोबर आहे. कारण दोष दिसतात तुम्हाला. त्यांची भूमिका, त्यांचं ज्ञान, त्यांचा व्यवहार, त्यांचं जगणं, त्यांच्या दुःखाला त्यांना पचवणं. हे बघा ना. बरोबर बघायचं आणि नाव ठेवायचं. कानाला लावली. लोटांगण घातलं जनाबाईच्या पायावर. म्हणले जनाबाई मला वाटलं की भांडायली संतच नाही. ती म्हणली माझी गौरी आहे मी काऊन देऊ? व्यवहारामध्ये व्यवहार नको सांभाळायला. एखादा ज्ञानी महात्मा आलं येड आणि तू बाहेर घराच्या बाहेर हो आणि भांडू नको. आता असं कसं होईल? त्याने मारलं परखायचा नाही बेटा. मर्यादा आहेत. पण त्याला मारल्यावर देव त्याला मारते. हे लक्षात ठेवायचं. कधीच नाही विसरायचं. म्हणून जेव्हा ज्ञानी कसा असतो. काय जनाबाईचा अभंग आहे. काय जनाबाईची भक्ती आहे. आणि जनाबाई काय साधी आहे का? त्याला जीव अवतार म्हणत नाही बेटा. मी बरेचदा चर्चा चालण्याची करते कारण लोकांना माहित नसतं. हे ईश्वरी अवतार लोक आहेत. नामदेव, जनाबाई, ताबाई आदिशक्ती जसं. आणि आमचे महाराज गुरुजी ईश्वर अवतार नाही जीव अवतार. हे संतांच्या कोठ्या आहेत हे माहित नसतं लोकांना. कोणचा अवतार कोणी घेतला? जीव कोटीतले संत. मराठा मी सांगायचे हे जीव कोटीतले संत. हे जीव कोटी काय माती कळत आपल्याला ताई? कळत होतं का काही? आमच्या गुरुजी जीव कोटीतले संत. नामदेवराय शिव कोटीतले संत. तुकोबराय नामदेवाचा अवतार शेवटचा. हा नको म्हणले मला कलियुगात नको. लोक मारलेले तुकोबराय चळ चळ कापू लागले खाली अवतार घ्यायला. हा
आणि ह्या अवतारी लोक खाली येतात आणि जगाला तसं वागून दाखवतात आणि मुखातून वेदाला काढतात, बुद्धीला हृदयाला जोडतात आणि त्या ईश्वराचं नातं तयार करून देतात. जे की तुम्हाला करता येत धरता येत नाही ते संत करतात, म्हणून तर जगतात येतात. त्यांचं कारण असते. कुठं कळतं कोणते ईश कोटीतले कोणते जीव कोटीतले माती कळत नाही ताई. 50 वर्षानुसार केला मरणांत काय कळल. अर्धाच्या उरी आयुष्य घातलं कारण आजकाल 60-65च्या नंतर स्थिती राहत नाही देहाची. आता 50 गेल्यावर राहिले किती 10-15 आणि त्या 10-15 मध्ये कितीतरी लग्न, घराचा आवाज, घरातलं वारस, पाहुण्याचे लग्न, ते सगळं एंटरटेनमेंट करावं लागतं. सत्संग कशाला करायचा, पुण्याची संपत्ती कशाला करायची, वेळ नसतो ना लोकांना. पण जेव्हा तो काळ येतो तर तुमचा वेळ तुमच्या हातातून निघून जातो की नाही. मग कर लग्न लोकांचे, गल्लीतले गावाचे. अवघड नाही. खरं बोलले की झोंबत या लोकांना. नाही झोंबत का म्हणून दिले 50 वर्षाच्या घराला तुम्ही का दिल्या, धनाला का दिलं नाही, ह्या ज्ञानेश्वरीचे चिंतन मनानं का केलं नाही, आणि ओवीची भक्ती हृदयानं का घेतली नाही. ओवीची भक्ती का नाही, घराची भक्ती, भिंतीची भक्ती, प्रेम. भक्त म्हणजे प्रेम, घराचं प्रेम, देहाचं प्रेम, पैशाचं प्रेम, नात्याचं प्रेम, जगाचं प्रेम, बायकाला गाळण्याचं प्रेम. ते गाळणं कुठं गेलं, ठेव घरा. मी असं केलं होतं आणि तू तशी करीतच नाही माय वाया. गाळण्यात जीव. अगं देहाचं गाळणं झालं, बुद्धीचं गाळणं झालं तरी ती गाळण्यातच लक्ष करते. सोडावं सगळं बुद्धी नाही. परमेश्वराच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, विठ्ठलाच्या नामानं, स्वरूपाच्या ऐक्यानं जगावं आपण. व्यवहारातून निघावं आपण. अज्ञानाला मारावं आपण. स्वतः तरावं आपण. कुठं कळतं भक्तीची परिपूर्ण शक्ती तयार झाली तर ज्ञानाकडे बुद्धी आली. मुलगी उपवर झाली नवऱ्याच्या घरी. कळलं का. पोरगी 5 वर्षाची, नवरा म्हणते का लग्न करा म्हणते का. पण तीच मुलगी उपवर झाली बापापाशी रमती का, रमती का. तसं अज्ञान सोडण्यासाठी अंतःकरण तगमग करतं आणि साधनेवर येतं, ओवीचं फल घेतं, अध्यात्मात मन जातं आणि संताच्या पायापाशी थांबतं. तेव्हा ते देहावर नसता, स्वरूपाच्या घरात. कळलं नको. साष्टांग सद्गुरु माव. सेम टू सेम. जसं मुलगी उपवर झाली ती बाप नग म्हणते, माय पण नग म्हणते. तसं वृत्ती ज्ञानमय झाली ती जग नग म्हणते, देह नग म्हणते. तुम्हाला सांगत तरी का टाळक्यात भरावं काय तुमच्या आम्ही पुष्कट भरले संसाराचं आणि तणकट वाढले जगाचं गवत. मग हे सांगावं लागतं. त्या मुलीला माय बी आवडत नाही, बाप बी आवडत नाही, कितीही प्रेम असलं तरी. ती म्हणते हे माझं नाही, आता माझं घर ते. तसं ज्ञानी म्हणतो आता माझं घर ते. ज्ञानदेव म्हणे घरच दान. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. नांदू नको. तुझं प्रेम माईपाशी आहे ना, नांदू नको. माहेरातच राहा. हा मग डाग लागतो, डाग अज्ञानाचा. कोटी जन्माचा डाग इथं धुणं, भेदाला काढणं, अभेदाला जोडणं, आम्ही कोण कळणं, अवाच्य होणं, आपल्या स्वरूपाला पाहणं, तद्रूप होणं, आपलं सुख आपण भोगणं, वृत्तीतून निघणं, परमपदावर येणं, माऊलीचं ज्ञान घेणं, ओवीचं भान येणं, स्वरूपाची जाणीव होणं, त्याला म्हणतात ब्रह्मपाय.
ब्रह्मा पद बोलते उसको. फुकट नसतं होत आई. वाचल्या गोव्याची माऊली ज्ञान देते वय पटकन, पुण्य देते, ज्ञान नाही. जेव्हा हृदय दिलं तर माऊली देहात ठेवत नाही. जेव्हा चिंतन केलं तिचा भेद उरत नाही. जेव्हा साधू मिळाले तिचा जगत भाव हृदयात प्रगटत नाही, आत्मभाव संपत नाही आणि बुद्धी ब्रह्मपदावरून बाहेर येत नाही. त्याला म्हणतात महात्मा. सांगायला बोध बोध बोध. पिशवी लहान आणली आणि त्या मंदिर प्रसाद एवढा टोपलं वर आणि पिशवी इतकी आणि महाराजाला टोपलं. ते म्हणतात माय कळालंच नाही, पिशवी मोठी घेतलीच नाही माय. ऐकी नाही. चार वेदाचा प्रसाद याचं तुमचं काम आहे आणि कृपा करायचं आमचं काम आहे. चिंता करू नका, आमचे गुरुजी पाठीशी आहेत. तुमचं आयुष्य वाया जाणार नाही, प्रॉमिस. पटकन युट्यूब आपले फक्त वापरायचे. बापानं सगळं केलंय, पोरं नीट खायचे. खा वाटते का पोराला? अर्धांड पोरं भेटलं, मन बाहेर आलं आणि भगवंता जाणी व्हायली, ओवी मनामध्ये बिंबायली, परमेश्वराची स्थिती भोगता यायली. ह्या श्रवणात मनाला थांबता यायलं, वेदाचं ज्ञान चाकता यायलं, आवरणातून मन बाहेर यायलं. ह्या अहिल्या बोलायली, तिला मांडता येत नाही, मी तिचं मांडलं. ते लेकरू लहान आहे, रांगायले ना मग लेकरूला पोट देऊ का मी? हा, तोंडाला मार लागेल की सुंदर लेकरू ते. धरून काढ काकावर घेती तसं रांगत लेकरू. ऐकी नाही जवळ, कारण त्याला चालता येत नाही, ते पडल म्हणून संताई घेते जवळ आपल्याला. बरोबर आहे की नाही? चला, अध्याय 15वा. आणि त्यानं याचं चिंतन, संसार वृक्षाचं निरूपण आणि त्या ठिकाणी त्या बोधाचं मनाला प्राशन करतो मन. संसार वृक्षाचा निरूपण, हे निरूपण मन आत घेतो, हृदयाच्या कप्प्यात राहतो आणि बुद्धीला आत्मधन येऊ लागतं. चित्त सिंचितघन होत, कारण माऊलीचं ध्यान आणि मनाला केलं प्राशन. बरोबर आहे. मग जसजशी ओवी बुद्धीला अवगत होती, उकलती, आणि मग बुद्धीची वृत्ती होती वाढ ज्ञानाची, आणि अज्ञानाची स्थिती संपत्ती. एका टप्प्यात चिंतन करता करता अज्ञान समूळ नाश पावतं. त्या क्षणामध्ये ईश्वराचं बुद्धीचं मिलन होतं. तो क्षण ओवीचं फल हृदय जागतं. त्या क्षणात ईश्वराचं सानिध्य मिळतं आणि त्या क्षणात मी कोण कळतं आणि त्या क्षणात बुद्धी भगवंतात विगरून जाती, तद्रूप होती. त्याला म्हणायचं आत्ममिलन. रामकृष्ण हरी ईश्वराशी तद्रूप होती, तिथं संपून जाते. जसं शेतात आता पाऊस पडला, जून झालाय, पण मे महिन्यामध्ये धरणी असते उरलेली असती, कडक उन्हानं पृथ्वी अशी चिरा पडलेल्या असतात, दुभंग ती. पण तो दुभंग, ती चिरा म्हणजे भेद. पाऊस पडला की चिरा आहे का शेतात? तसा बोधाचा पाऊस पडला की भेद आहे का हृदयात? एक झालं, दोन्ही शेताचा भाग एकत्र आला आणि बुद्ध आणि भगवंत एक झाले. बोधाचा पाऊस. त्याच्यामुळे सांगून काय सांगायचं का? खाली सांगतो, खूप सुंदर. ज्या उन्हानं जमीन तडकली होती, ज्या भेदानं बुद्धी देहा मशी थांबली होती, भेदानं अंतर आहे ना, ईश्वराचा आणि बुद्धीचा अंतर आहे. तसं उन्हानं जमिनीमध्ये दोन भाग आहेत, जमीन तर एकच आहे पण मध्ये चिरा आहे. तसा बुद्धी आणि जीव एकच आहे पण मध्ये भेद. जमिनीमध्ये चिरा उन्हानं पाडली, जमीन एकच आहे. तसं बुद्धी आणि भगवंत एकच आहे पण मध्ये भेद आहे, ती चिरा वासनेनं पाडली.
खूप छान. समजायला पाहिजे सरिता, काय सुख देणारीच असं. आणि पाहिजेचे भांडवल नको का? सगळं बुद्धी प्रगल्भ, बुद्धी शुद्ध आणि बुद्धी भगवंताला जाणणारी, देहाला मानणारी नाही. भगवंताला जाणणारी बुद्धी ब्रह्मपदावर येते आणि देहाला मानणारी बुद्धी जन्म मरणात जाते. डिफरन्स आहे. म्हणून ज्या बुद्धीला भगवंताची ओळख करण्याची ओढ आहे ती मुमुक्षु आहे. ज्या बुद्धीला तिची ओळख पाहिली ती साधना आहे. आणि ज्या बुद्धीला परमेश्वराचं ऐक्य झालं ती सिद्धता आहे, सिद्ध भेट झाली. ओळख तिथे थांबली, बुद्धी थांबली भगवंतात, एक झाली ऐक्य, त्या सुखामध्ये रमली, त्याच्यात आनंद बनली, मोक्षरूप आपल्या पदावर आली, आवाज स्वरूप चितघन झाली, परामृत. कसं भगवंत काय देतो खरंच. कमी थांबवा म्हणाले, कुठे थांबले, जाऊ दे म्हटलं, पुन्हा तर मला भेटणार का मी समोर. माझं निघाले बाकी निघाले. कोणतं चुकीचं बोलले, कोणचं वेदरेत बोलले. अध्यात्म वाणीच नाही, बाकीची बडबड बिलकुल नाही, बहिरंगाचा स्पर्श नाही, अंतरंग कमी पडत नाही आणि माऊलीचं ज्ञान हृदयाला शिवल्याशिवाय बरोबर आहे ना. माऊलीच जगात कोण? माऊलीच. आणि मी कोण? माऊलीच, नाही का? आत्मरूप, आत्मामध्येच माऊली आणि मी पण आत्मा. मध्ये संसार वृक्षाचं निरूपण करताना भगवंतानं प्रत्येक जीवाला आनंद कसा वाटला, प्रत्येक जीवाचा भेद कसा तुटला आणि प्रत्येक जीव आनंदानं कसा नटला हे सांगायचे माऊलीला. हा संसार वृक्षाचं निरूपण ऐकताना बुद्धी सावध होती, सच्च होती, पावन होती, परमेश्वरात लीन होती, स्वानंदाचा बोध घेती, आनंदाच्या राज्यावर येते आणि सुखाचा भोग सुखरूप होती आणि सुखाला सुख मिळतं. त्याचं नाव ज्ञान. सुखाचं ज्ञान होतं, सुखाला सुखाचं वाहन होतं, आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण अभंग ऐकतो, वास्तविकता कुठं माहिती. मला मी एक अभंग सांगितला होता आनंदेत, समचरण दृष्टी विटेवरी साजे. रोज अभंग ऐकायचो, कारण दुपारी गाथा असायचा, 2-4 वर्ष गाथा असायचा, 2-4 वर्ष ज्ञानेश्वर दुपारचं, आणि सकाळी अध्यात्मशास्त्र कधी बदललेले. सकाळचा पाठ विचार सागर अमृतानुभव तोच असायचा. कारण गुरुजीचं वैभव म्हणजे वेदांत शास्त्र आहे, तो बंद कधी झाला नाही परभणीत, कधीच नाही. सकाळी विचार सागर अमृतानुभव असे ग्रंथ घ्यायचे अध्यात्म बैठकीची, आणि दुपारून गाथा ज्ञानेश्वरी बाकीचे ग्रंथ. तिसरा ते का ते 7 दिवसाचं भागवत वगैरे नव्हतं बरं आमच्याकडे. काय नव्हतं, केवळ वेदांत. हाताची पूजा, पायाची पूजा, मुक्तीचं धान आहे. गुरुजीचे व्यासपीठ म्हणजे वेद आहे, गुरुजीचा सहवास म्हणजे मोक्ष आहे, आणि गुरुजीचा बोध म्हणजे आनंद आहे. हे तिथं होतं आमच्याकडे, बाकीचं नव्हतं. हे बाकीचं तुमच्याकडे. मग दुपारी गाथा व्हायचा, 2 वर्ष 4 वर्ष, पुन्हा बंद व्हायचं, पुन्हा सुरू व्हायची, कधी अमृतानुभव व्हायचा, दुपारचा ग्रंथ घेते. मग त्यावेळेस एक 8-10 वर्ष गाथा चालला, 12 वर्ष कमीत कमी. 12 वर्ष गाथा चालला मंदिरात, अभंग वेगळे वेगळे, निरूपण वेगळं वेगळं. पण गाथा घेताना समचरण दृष्टी सगळ्यांनी आवाजच म्हणायची, एकाच सगळेच अभंग घ्यायचे, नंतर गाथ्याला सुरू व्हायची. आणि त्यावेळेस अभंग हारायचा आणि मला कळत नव्हतं. मी म्हणायचं अभंग रोज आहे, महाराज काही सांगत नाहीत असं. मग तिथं म्हणायचे लोक, समचरण दृष्टी विटेवरी साजनी, तेथे माझे वृत्ती हरिवृत्ती राहू, अनेक नलग मायिक पदार्थ तेथे माझे. विसरायला लागले.
आणि नगे मायक पदार्थ तेथे माझे आहे. तुम्हाला सांग मी माझी नात नको रे. ते दुःखाची शिळ आणि त्याची दुश्चिंत धनी घडवतीस. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म ना श्रीवंत. आणि नग मायक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. हे हे मदस भय होता, अभंग होता. आणि मग कळत नव्हता रोज. समचरणच कळत नव्हतं मला. पुढचं कळत होतं बरंच. समचरण. सम म्हणजे भगवंताचं व्यापक रूप आहे सगळ्यामध्ये. समचा नाव आचरण. त्या बुद्धीचं आचरण समभावाचा असावा आणि व्यवहार जगताचा असावा. अभेद परमेश्वराचा असावा आणि सुख स्वतःचा असावं. आणि हा अभंग तुकोबारायचा बुद्धीने चाकावा. तेव्हा त्याला म्हणावं समचरण. आचरण सम असावं सगळ्यामध्ये. त्याला बघावं, त्याला म्हणावं समचरण. काहीच कळत नव्हतं ताई. एक शब्दाचा भावार्थ किती वाक्य आहेत? शब्द किती? समा आणि चरण एकच आहे. दृष्टी म्हणजे नजर त्याची आली पाहिजे बुद्धीला. आणि ते सम पांडुरंगाचं चरण त्या विटेवर आहे परब्रह्म. आणि ते जगात व्यापक आहे, सम आहे. आणि तो मी आहे. हे अनुभव आहे. हे तू कोणाचा अभंग आहे की ज्यादा नाही समज में आता. कळत का? तेवढा अधिकार आहे का? तेवढी शुद्धता आहे काय? तेवढं अध्ययन आहे का? तेवढी भक्ती का? तेवढं पुण्य आहे का अभंग हृदयाने चाकायला? नाही. अशा किती अभंग आहेत त्या कीर्तन करायला येत नाहीत म्हणून ते अभंग येत नाही. एक ऐका, एक अभंग सांगतो मला. आदित परे लक्षात येणार नाही. माझ्याकडे लिखाण आहे. आता तिकडे जात नाही. हेच कमी पडत नाही. आता वया फिया काढायचं काम पडत नाही पडत आहे. एक अभंग होता की ते ज्ञानपरे दूधपरे लक्षात येणं बघा. ते आम्ही चर्चा करायचो. लोक हे गल्लीत कुठले येणार लोक सांगत होते अभंग छोटे छोटे. तर आम्ही चिंतन करायचो की हे लोक अद्वैतपर अभंग घेत नाहीत. आमचा विषय द्वैतपर का घेतात? त्यांना लोकांना द्वैतपर अभंग बी कळत नाही ना अद्वैत बी कळत नाही. आता डोकं फोडा. त्या म्हणायच्या अगं ह्या माकडानं काय ज्ञान आहे का गाजव त्याच माकड. एकदा काय झालं कीर्तन करायला भेट झाली. बरेच होती कुणाची हा. ते काय चाललं तुमचं? मी मला आमचं प्रतिप्रभाकर आहे. आता ग्रंथ चालू असून सांगावं लागेल ना. कधी म्हणायचे अमृत अनुभव आहे. काय चिंता रे म्हणायचं अमृत अनुभव. काही ना समोरच्याला चक्रच यायची. खरं त्यानं फक्त नाव ऐकले. अमृतानुभव चिंतन कुठं घडले? त्यानं अशा हात जोडायची बाई. आमची एवढं अवकात नाही का? आम्ही कीर्तन करतो, अभंग पाठ करतो, ब्रह्मांड पाठ करतो. आम्ही अद्वैताचा ज्ञान नाही. पूर्ण कृपा केली. अभंग अद्वैत पण आहे. अभंग आम्हाला ऐकावत होता पण ते घेत नव्हते. सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली. मग हे सांगत नव्हते, त्यालाच येत नव्हतं. हा झाला विषय त्यांचा, सोडून दे. मग मी तुम्हाला म्हणते कीर्तन करायचे ना इकडे तिकडे येणारे. मोठा जागा नव्हतं कोणाला. गुरुजी पुढे मोठा कला काय ताकद कोणाची. आणि मग ते म्हणायचे बाई हात जोडायचे. हे आम्हाला माहित नाही अमृत अनुभव. कधी तिकडे गेलंच नाहीत. आमच्याच पाय पडे हो महाराज थांबा आमच्याकडे येऊ नका. आम्ही शिकायचं. पण ते आम्हाला म्हणायचे तुमचे पाय पडतो आम्ही. कारण आम्ही अध्ययन केले आम्हाला काहीच माहित नाही. अद्वैताची स्थिती नाही, भगवंताची प्राप्ती नाही आणि त्याची ओळख पण नाही. आम्ही कीर्तनकार आहेत. अभंग लावून देतो, प्रमाण सांगतो, पाठ करतो अभंग आणि सांगतो प्रबोधन करतो भक्तीचं नामाचं ज्ञानाचं नाही. कबूल करायचं नाही. पण एकतरी कुठं जगाला माहितीये कोण कोणत्या स्थितीत आहे. सगळ्या स्थित्या पाहिजेत ना. जगाला संसारातून बाहेर काढायला नाम पाहिजे आणि अज्ञानातून काढायला ज्ञान पाहिजे आणि मोक्षात आणायला संत पाहिजेत. कुठं कळत काही. म्हणून जीवाची लाई लाई लाई. कोण काय करत तरी कळतं का ताई? अवघड आहे.
आणि खरं संसारिक लोक संग तर आणले अवघड. बाबा बाबा त्यांचं डांबर आपल्या अंगाला कधी लागल. बाबा 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 साईट साईट असे तर का म्हटले त्या वृक्षाला. प्रसिद्धी काय असेल आत्मविद विलासी निर्णय केला. शाश्वत वृक्ष कसा आहे असं ज्ञानी पुरुषाने निर्णय काय केला हे तुला मी सांगतो. ऐका. आत्मवद विद विलासी आत्मवद विलास आत्म्याला जाणून आत्मरूप होणारे ज्ञानी महात्मे ज्ञानी पुरुष हा निर्णय का केला. हा वृक्ष कसा आहे काही नाही हे तुला मी सांगतो. हे आगवेची बनवी तू ह्या प्रतितीस फावे तैसेरी सांग सोलिवे विन्यासी गे. हे तुझं ज्ञान हे वृक्ष उत्तम रीतीने तुला कळावा. तुझ्या बुद्धीला आकलन व्हावं बोधाचं. मन तुझं स्वरूपात राहावं आणि संसार वृक्षाला तू जाणावं म्हणून तुला मी बोलतो. बुद्धीची प्रगती बेटा. एका कवतून ज्ञानाची संपत्ती मन लुटते आणि प्रगती पथावर येते आणि त्या ईश्वराची जाणीव तयार होते. ही संपत्ती ज्ञानाची आहे सुखाची. ज्ञान म्हणजे सुख बेटा. लोकांना कळतच नाही. खरंच कळत नाही. ज्ञान म्हणजे सुखाची संपत्ती लुटणारं अंतःकरण. पांडुरंगाला भेटणारं मन त्याला म्हणतात ज्ञानी भक्त. डोळ्यानं पाहणं हा भक्ती आणि मनानं भगवंतापाशी राहणं ही भक्ती वेगळी आणि मन ब्रह्म होणं ही न्यक्ती वेगळी. कळत नाही राजा. अध्ययनाचं आम्हाला कुठं कळालं तर तुम्हाला कसं कळणार. कळत नसतं म्हणून तर अध्ययनात यावं लागतं आणि वेदाचं ज्ञान घ्यावं लागतं. संताला शरण जावं लागतं आणि अज्ञानातून बाहेर यावं लागतं. स्वरूपाची जाणीव व्हावी लागती. वृत्ती सुटावी लागती. भक्ती नटावी लागती आणि अनुभूती भोगावी लागती. आवरण सोडावं लागतं आणि मना निरावरण व्हावं लागतं. मनाचं आवरण जळावं लागतं आणि आवरण नष्ट झाल्यावर मन निरावरण होतं म्हणजे भगवंतापाशी राहतो. निरावरण असं काय भगवंत द्यायलेत काय कळणार रे रामा. जसं धरणाचे दार काढले की बात पाण्याचा लोंडा पण 10 दार काढा धरण्याचे तसे अज्ञानाचे दार उघडा मग बोधाचा लोंडाच. बरोबर आहे की नाही. बघा निरावरण. त्या आवरणामध्ये मन देहाला माझं म्हणत होतं जगाकडे जात होत. सुख दुःखाशी रमत होत. ते आवरण बोधानं संपलं. ज्ञानानं मावळलं आणि हृदयामध्ये परमेश्वराला प्रगट केलं. वेदानं संताच्या मुखात वेद असतात. सरस्वतीला अधिष्ठान असतं. तिथं त्या आवरणाचा नाश करण्याची ताकद संतापाशी असते. कारण आवरण आपल्याला करता येत नसतं हे पण जीवाला माहित नसतं. खरंच माहित नाही. आवरणाला फोडायसाठी साधूच्या वेदाचा बोध मुखातला वेद आहे साधूपाशी आणि त्या वेदाचं ज्ञान त्या वाणीत आहे आणि तो वेद हे आवरणाचा खडक फोडतात म्हणजे साधू. आणि ते आवरण जेव्हा भस्म होत तेव्हा मन ब्रह्म आहे मूळच ते पत्त्यात होत. मन रामाकडे राहतो देहाकडे नाही. ब्रह्मरूप होत. त्याच मूळची स्थिती ब्रह्माच आहे मनाची पण त्या आवरणामुळे ते देहापाशी आलं आणि मोहात गेलं आणि सुख दुःख माथे आला. म्हणून ते आवरण साधून या बोधानं काढलं. तो बोध वेदाचा ते ज्ञान सुंदर आहे. ते ज्ञान मनामध्ये थांबत आणि मन संपत. मन संपत.
साबणाची पापडी घातल्यावर ओली असती, पळत इकडे तिकडं. पण जेव्हा ती वाळून जाती तर पाणी जळतं, आणि तेव्हा ती पापडी आतल्या डब्यात जाती, किरण्या डब्यात राहत. ती पातळ साबुदाण्याची खीर पळत इकडं तिकडं. तसं बुद्धी पळती अज्ञानानं इकडं तिकडं इकडं तिकडं. त्याला चांगलं शिजवावं लागतं, मन भक्तीत भिजवावं लागतं. शिजणं म्हणजे वैराग्य, भिजणं म्हणजे बोध, अनुभव म्हणजे वेद. काय सांगावं तुम्हाला. हा जीव व्याकुळ दुःखानं. साधक हे दुःख टाकण्यासाठी आले, म्हणजे अज्ञान काढण्यासाठी आले. मन भ्रमात कुजून गेले, त्याला बाहेर काढायचं, ज्ञानात आणायचे, स्वच्छ धुवायचंय बोधानं. त्याला ज्ञान द्यायचंय, अमृत पाजायचंय, आणि त्याला अमर करायचं. त्याचं नाव वेदांत. लिंग देह, हा देह पडतो, लिंग देह उठतो, तो तिथे शिरतो, पुन्हा उपाधीत येतो, पुन्हा उपाधी बदलतो. लक्ष लक्ष उपाध्या, कोटी कोटी जन्म. हे नको त्या जीवाला. त्रस्त झाला जीव, हे त्रास सहन केला. सुख दुःख सुख दुःख सुख दुःख. इथं दुःखही नको, निशाचं सुखही नको, जगताचं भानही नको, भेदाची जाणही नको. म्हणून ईश्वराची संपत्ती म्हणजे ज्ञानाचा बोध. सुखाची स्थिती म्हणजे वेदाचं स्थान, ओवीचं भान, हे आत्मज्ञान. ओवीचं फल जेव्हा हृदयामध्ये पसरत, ओवीचा बोध जेव्हा मन चाकत, तेव्हा वृत्ती जडातून बाहेर येते, खोट्याचा संबंध फेकून देती, आणि वृत्ती बोधाच्या माध्यमातून ईश्वराकडे जाती. आणि ईश्वरच होती, त्याला म्हणायचं अज्ञानाची निवृत्ती, ह्याला म्हणायचं ओवीची फलप्राप्ती, ह्याला म्हणायचं खरी साधूची भक्ती, ह्याला म्हणायचं आत्मस्थिती. आणि काय करणार नवीन लोकांना, माती दगड. रोज ते कथा ऐकून 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 अज्ञानाची व्यथा कुठे गेली. भ्रांती होती तुमच्यापाशी, त्या बुद्धीला भ्रांती सोडायची आहे. म्हणून त्याला ज्ञानात रमायचंय, आणि वेदाचं सुख भोगायचंय, आणि अनुभवायचंय सुखाला. आत्मसुखाला अनुभवणं म्हणजे वेद, देहाला टाकणं म्हणजे विवेक, आणि स्वरूपाला प्रगट करणं म्हणजे मोक्ष, आणि भगवंत बनणं म्हणजे ज्ञानाचा कक्ष. समजते बाबड्या लोकांना, काय कळत यांना? काहीच कळत नाही, लक्ष देत नाही, काहीच कळत नाही. तेवढी बुद्धीच नाही. आता कसं असतं, ती वेळ निघून गेली. त्या बोध जर भेटायचं असेल तर ते मन तशीच धारणा करतं भगवंताची, की तुझ्यापाशी यायचं देवा, आणि तुला समजून घ्यायचं. संसार खूप समजून घेतला, पण दुःख आलं, आता तुला समजून घ्यायचं, सुख भोगायचे. ही धारणा पण त्यांच्याकडे नसते. पांडुरंग हरिवास. म्हणून तर पृथ्वीचे चक्र चालू आहे ना. चक्र बंद पडेल की, सगळे मुक्त झाल्यावर, सगळे भक्त झाल्यावर. हे संसार चक्र कसं चालवायचं? चलवायचंय, ते चालतंय. म्हणून तर कळत नाही ना की जन्म आला तर मुक्तीसाठी, बुद्धी दिली ज्ञानासाठी, अंतःकरण आहे त्या विवेकासाठी, आणि जीवन आहे साधूच्या संगतीसाठी, बोधाच्या उन्नतीसाठी, आणि महात्माच्या कृपेसाठी. महात्मा भेटावा, त्याची कृपा मिळावी, ज्ञानाची संपत्ती भोगावी, आणि वृत्ती ईश्वरामध्ये मिसळावी. कुठं कळतं बेटा? ते खूप सुख मोठे मोठा बेटा. आपलं वैभव आपण भोगावं. महात्म्याच्या संगतीत आपलं वैभव भोगता येतं. त्याचं नाव ज्ञानेश्वरीची होळी. कुठं कळतं ते? आणि सांगतात तरी कोण भूत आहे? सांगतात ना कोणी? घुमीत येत घुमीत येत घुमीत येत, कोणी कडवी नेत, हसीत येत, रमीत येत. त्याच्या बापाला ज्ञान देता येत नाही, म्हणून ते त्रास होतो आम्हाला. तुम्ही का विरोधा वेड्या लोकांना? तुम्ही त्यांना सुखाकडे न्या, तुम्ही त्यांचं अज्ञान ठेवा.
त्यांचं चित्त चिन्मय करा, तर तोंड उघडा. कुठं काय कळतं जगाला बिन त्यांना बी. धंदा झाला मार्केट, मग ते कळण वळण. आणि आम्हाला खरा म्हणते, तू खरा. आम्ही खरा बोलतो छाती फोडून, भेट नाही कुणाला. कारण जेव्हा ज्ञान प्रतिबिंबित होत हृदयामध्ये, अज्ञान समाप्त होत आणि ब्रह्म स्वराज्य तयार होत आणि माऊलीचं मनोगत त्या प्रत्येक जीवाला कळतं आणि मन पांडुरंगाला मिळतं. ते वेदांताचं ज्ञान असतं, ते भगवंताची जाणीव असती. तिथं सुखाची प्रतीती असती, तिथे जगताची निवृत्ती असती, तिथे स्वतःला स्वतःची ओळख असती. त्याला संत म्हणावं, येडे वगार कुठले तिथं का कुणी हे अक्कल आहे का? कपडे कुठे घालायचे आणि चांगलं सोडायचं आणि आम्हाला नाव ठेवायचे, पाप लागल. आमचं व्यासपीठ गुरुजींचं आहे, आमचा हृदय बोधाचं आहे. नाव ठेवता तुम्ही फोबाडवारी करून. हा ठेवलं नाव, तुमच्या अवकातच नाही ज्ञानाला पचवायची. तुम्हाला संपत्ती नाही ज्ञानाची, तुमचं हृदय नाही भगवंताला जाणायचं. म्हणून तुम्ही बोलता आम्हाला. आम्हाला बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरीला बोलणं आहे. आमचं व्यासपीठ गुरुजींचं आहे, आमचं ज्ञान वेदाचं आहे, आमचं स्थान ब्रह्मपदाचे, आमची स्थिती आत्मस्वरूपाची आहे, आम्हाला प्राप्ती पांडुरंगाची, आम्हाला ओळख तत्वाची, आम्हाला मिठी भगवंताची. आम्हाला बोलतात थोबाडवारी करून. सांगा चुकलं का? नाही माऊली, साष्टांग दंडवत. बुद्धिमुद्धी राहत नाही, एक अभंगाचं वर्णन करता येत नाही, आपल्या अज्ञानाला सोडता येत नाही आणि भ्रमाला तोडता येत नाही. संताची संगती मिळत नाही, अध्ययनाला वेळ नाही आणि काळ जवळायचा राहत नाही. स्वतःला साधं समजल्याशिवाय बाई थांबत नाही. तुला काळानं खाल्ले नाही खाल्लं, वेळ नाही ना प्रपंचातून, तुला अध्ययन कळत नाही, गोवी तुला बोलत नाही, मन तुझं हसत नाही, बुद्धी तुझी ज्ञानात नाचत नाही, तुला वेदाचं रहस्य माहित नाही, तुला जगताना ईश्वराची जाणीव येत नाही आणि देहभाव तुला देहभाव संपत नाही. बस खाली टक लावायची नाही आमच्या पुढं. दाखव वैभव ज्ञानाचं, सांग अध्यात्म वेदाचं, सांग काय शिकवलं तुझ्या गुरुना, सांग. आमचं हृदय बोलायला ऐक. कुठे टक लावायची बिनकामाची. ज्या इच्छामध्ये अध्ययन नाही, ज्या बुद्धीला ब्रह्मभाव नाही, ज्या देहाचं सत्य संगती नाही आणि ज्या मनाला मुक्तीचा मार्ग नाही, ते ज्ञान नाही, ते मन नाही. त्या मनाला भगवंताची जाणीव नाही आणि त्या मन वेदांतकडे गेले नाही. जे मन साधूला मिळाले नाही, जे मन वेदात थांबले नाही, ज्याला सखर सुख भोगता आलं नाही, ज्याला भक्ती पाजळता आलं नाही, ज्याला मुक्तीच्या घरात राहता आलं नाही, ज्याला साधू कळाले नाही आणि ज्याला बोध मिळाला नाही, ते मन अर्धांड. काय आपलं जीवन काय, आपण केलं काय आयुष्यात येऊन. 50 संपाले, 60 आलेत, चिंतनाला वेळ नाही, अध्ययनाला टाइम नाही, मनात वैराग्याचे दिवा नाही, बुद्धीमध्ये विवेकाचा खवा नाही, काहीच नाही. आणि काय केलं, संसार जन्मोजन्मी तेच करत. वाईट टाळता. मला आयुष्याचा काळ माझ्या मोक्षासाठी आहे, माझ्या साधूच्या सेवेसाठी आहे, माझी इंद्रिय भक्तीसाठी आहेत, मन ज्ञानासाठी आहे आणि टक्करणं मोक्षासाठी आहे, माझी वृत्ती भगवंताला भेटण्यासाठी. कुठं माती कळत ताई. देवाला पाणी टाकलं की बाई म्हणती जाड, संसार करायला मोकार मोकळे. पाण्यातून देव काढले, ती म्हणती झाला परमार्थ. वाग माय ते कर्तव्य कर्म आहे. ती म्हणते झाला, आता काय करायचं, आता पूजा केली. महापूजा कुठे झाली ग? पूजा म्हणजे भगवंताची जाणीव, पूजा म्हणजे वेदाचं ज्ञान, पूजा म्हणजे आत्मत्वाचं भान, पूजा म्हणजे बुद्धिमान. ही पूजा आहे की नाही? तुम्ही म्हणतात की
माझी देव पूजा, देव पूजा, माझी देव पूजा, देव पूजा, पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा, देव पूजा. तुझ्या पायावर मस्तक आलं तर माझी पूजा झाली. तुझं ज्ञान हृदयात आलं माझी महापूजा झाली. तुझा बोध माझ्या बुद्धीनं चाकला तर पूजा सतत झाली, सतत व्हायली भगवंती, सतत पूजा. भगवंत म्हणले ना, जो तो ज्ञानी भक्त उभा आहे ती माझी पूजा. पूजा सांगितलंय तरी कळ ना माकडाला आपल्याला. जिथं ज्ञानी उभा आहे ना ती माझी महापूजा. तो बोले तो समाधी माझी कपिलध्वजा. ते जर साधं जरी बोलायला माझा ज्ञानी भक्त जर कुणाला बोलवू लागला तर मला समाधी लागते, कपिलध्वजा. तो जिथं उभा आहे तिथं माझी पूजा आहे. सांगा आता कोणती पूजा करायची उरली आणि कोणत्या मंदिरात पळायचं आता? हे कळतच नाही भेंडराला. हे भेंडर काटेरी कळत का? कोणचा महात्मा कोणती पूजा करते कळून घ्याच, बरोबर. सांगितलंय वेदानं, संत पूजावे आरते, देव पूजावे परते. पाण्यात जर देव असेल तर गुरु आले तर उठून बाहेर यावं. 1 सेकंदाचा विलंब करते, टाइम खूप झालाय. उभे तू पण माझं घर बदललं की राहायचं घर स्वतःच घर असावं, मन बोधात असावं, ज्ञान चित्तात नांदावं आणि अभिमान दूर जावं. स्वतःच भान असावं, वेदाची शक्ती असावी, प्रभूची भक्ती असावी आणि बुद्धी भगवंतात मिसळावी. संपलं. हे सांगायचं तुम्हाला, बाकी काही नाही. बुद्धी कुठे पसरू नये, कुठे घसरू नये, तिच्यात विकार होऊ नये, ती आकाराशी होऊ नये, ती निराकारातून बाहेर येऊ नये, एवढंच सांगता येतं मला, बाकी काही नाही. माझ्यापाशी हे धन आहे तुम्हाला दिलं, बाकी मला काय येत नाही, काहीच येत नाही. राम इथं बोधाची वर्ष आहे राजा, इथं भगवंताची ओळख आहे, इथं त्याची भेट आहे बुद्धीला. संपला परमार्थ जरी दा, संपलं जीवन, सफल झालं, अज्ञान निघून गेलं, मन शांत झालं, भगवंताच्या आत गेलं, स्वरूपाचं भान झालं, अद्वैताचं ज्ञान आलं, मन राम झालं. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संगन की जय. सर्वांना जय हरी, सगळ्यांना आशीर्वाद. अटकाधी भाव होतो तर भगवंत बुद्धीतून तिथंच थांबतो बेटा. बस